नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या एपिसोडमध्ये सायलीला तिचं सरप्राईज मिळणार आहे आणि महिपत चिकरेंचा खरा चेहरासुद्धा आज आपल्याला बघायला मिळणार आहे. चला पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली सुरुवातीला रागवलेलीच असते आणि अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. सायली काही ऐकून घ्यायला तयार नसते. तेव्हा अर्जुनला वाटतं आता तरी आपण सायलीला सत्य सांगितलं पाहिजे. आज तिच्याबरोबर काय घडणार आहे थोडक्यात सांगतो तिला. तिच्या डोळ्यांवर हात ठेवून घरामध्ये घेऊन जातो. जेव्हा ती दरवाजाजवळ येते सगळ्यांनी फुलाचा वर्षाव केलेला असतो तिच्यावर. ते बघून तर सायली इतकी खुश होते, खूप भारावून गेलेली असते आणि त्याच वेळेला सायलीवरून गाणं सुद्धा प्ले होतं. जवळजवळ अर्धा एपिसोड गाण्यामध्येच दाखवला आहे प्रेक्षकांना. पण तेवढ्या वेळेमध्ये सायलीचं सगळ्यांनी कौतुक सुद्धा केलेलं असतं. ते बघून आपल्याला सुद्धा छान वाटतं. त्यानंतर सर्वात आधी सायली तुळशीची पूजा करते, कारण तिला आधीपासून सवय असते कुठलंही चांगलं काम करण्याची सुरुवात ती तुळशीच्या पूजेपासून करते. त्यामध्ये आल्यानंतर सगळेच तिचे लाड करत असतात. तर राकेश या सगळ्याचा व्हिडिओ काढत असतो, कारण तो व्हिडिओ त्याला प्रियाला जाऊन दाखवायचा असतो. तर दुसरीकडे सचिन प्लॅन करत असतो. महिपत चिकरे तर आता सोनं काही पैसे त्यांना देणगीच्या रूपाने भेटताच आहे, पण आपण सुद्धा असं काहीतरी केलं पाहिजे की आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. तर त्याच्याबरोबर एक माणूस असतो आणि त्याने एक पुडी आणलेली असते. ही पुडी जर प्रसादामध्ये मिक्स केली ना तर आपलं काम झालंच समजायचं. त्याच वेळेला तिथे महिपत चिकरे येतात. सचिन काय चाललंय हे? त्यांना बघून तर सचिन खूप घाबरतो. तुला सुधारण्याची संधी दिली होती मी, पण तू काही सुधारणार नाही. मी आत्ता पोलिसांना फोन करतो आणि हे सगळं सांगतो. तर दुसरीकडे सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं आणि सायलीसोबत सगळ्यांचं एक एक कडवं दाखवलंय. अर्जुनसोबत पण तिचा छान डान्स दाखवलाय. त्यानंतर प्रतिमा आत्या पण तिच्यासोबत नाचत असतात. खूप खुश असतात त्या, कारण त्यांची तन्वी त्यांना मिळालेली असते. तर दुसरीकडे तर सचिनने महिपत चिकरेंचे पाय धरलेले असतात. अण्णा प्लीज पोलिसांना फोन करू नका. महिपत चिकरे म्हणतात नाही, तुला बऱ्याच वेळा संधी दिली पण तू घोटाळा करणारच, तू सुधरू शकतच नाही, तेव्हा मी पोलिसांना नक्की फोन करणार. दोघं पण अगदी पाय धरून माफी मागत असतात. तेव्हा मध्येच महिपत चिकरे मोठमोठ्याने हसायला लागतात. दोघांना आश्चर्य वाटतं की नेमकं झालं तरी काय. आता या वेळेला महिपत चिकरे त्यांच्या खऱ्या रूपात आले प्रेक्षकांना. याआधी पण आपल्याला वाटलं होतं ना महिपत चिकरे जे वागताय ते खरं आहे की खोटं, आणि ते खोटंच निघालं. एवढ्या खालच्या थराला गेलेला माणूस इतकं देव माणूस तर होऊ शकत नाही ना. तेव्हा महिपत चिकरे पण सांगत असतात मी सगळं हे जेलमधून बाहेर निघण्यासाठी नाटक केलं आणि असं चांगलं वागून काही मी त्या अर्जुन सुभेदारला आणि सायलीला सोडणार नाही. त्या दोघांनी मला आणि माझ्या लेकीला खूप त्रास दिला आहे, तेव्हा आता त्यांना परत फेड तर मिळणार. अर्जुन आणि सायलीमुळे माझ्या लेकीला कुठे कुठे तोंड लपत फिरवावं लागतंय. तिला मोकळा श्वाससुद्धा घेता येत नाही. पण आता नाही. ऐकून सचिन तर खूप खुश होतो. अण्णा मला वाटलंच होतं की तुम्ही जास्त काळ एवढं चांगलं बनून राहू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या मूळ रूपात आले ना, मला खूप बरं वाटलं. तर दुसरीकडे सायलीच्या सगळ्या मैत्रिणींना पण बोलवलेलं असतं. त्यांना बघून तर ती अजूनच खुश होते. त्यानंतर प्रत्येकीसोबत तिचा डान्स दाखवला आहे आणि सगळेच घरातले जवळ येऊन सायलीचे कोडकौतुक करत असतात, तिचे लाड पुरवतात. सायलीला पण तिचं कुटुंब मिळाल्यामुळे ती खूप खुश असते. तर दुसरीकडे महिपत चिकरे साक्षीला व्हिडिओ कॉल करतात आणि दोघांचं बोलणं चालू असतं. तिथे सचिन पण असतो. साक्षीला पण सांगतात की मी हे सगळं नाटक करत होतो बाहेर निघण्यासाठी, पण आता या सुभेदारांना सोडायचं नाही. आता आपण एकटे नाही, तू, मी, सचिन, राकेश आणि नागराज या सुभेदारांना आता उद्ध्वस्त केल्याशिवाय आपण राहायचं नाही. साक्षी पण सांगत असते बरं झालं अण्णा, पण तुम्ही तुमच्या मूळ रूपात आले, मला पण छान वाटलं आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एकत्र आहात ना. तर दुसरीकडे सायलीला विचारत असतात कसं वाटलं तुला सरप्राईज. तेव्हा सायली म्हणते मला तर खूप आवडलं. कालपासून तुमचं हेच प्लॅनिंग चाललं होतं का? तेव्हा सगळे सांगतात हो, आमचं हेच चाललं होतं म्हणून आम्ही तुला सांगत नव्हतो. तेव्हा सायली म्हणते इथे तर सगळेच आहे पण बाबा दिसत नाही. तेव्हा प्रतिमा आत्या सांगतात अगं ते देवदर्शनासाठी बाहेर गेले. सगळ्यांना तर आश्चर्यच वाटतं. अर्जुन पण म्हणतो सिनियरचा तर विश्वास नाही ना देवावर. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात त्यांचा देवावर विश्वास नाही असं नाही, पण ते परिस्थितीवर थोडेसे रागावले होते, कारण इतक्या दिवसापासून त्यांची तन्वी भेटत नव्हती आणि आज मिळाली तर देवाचा नवस पूर्ण करण्यासाठी ते आज गेले. तेव्हा हे ऐकून सगळ्यांना छान वाटत असतं आणि सायलीला पण. तर दुसरीकडे राकेश आलेला असतो प्रियाला भेटायला आणि सायलीचा जो व्हिडिओ काढलेला असतो तो दाखवतो. प्रिया तर खूप भडकलेली असते, त्याचा फोनच फेकून देते. राकेश विचारतो तू माझा फोन का फेकला? प्रिया म्हणते अरे त्यांना फेकू शकत नाही ना, मग तुझा फोन फोडून मी त्यांचा राग काढला, पण मी त्यांना असं सुखाने राहू देणार नाही. राकेश पण म्हणत असतो पण मग आता पुढे काय करायचं, कारण माझ्या बाबांना पण त्यांनी खूप त्रास दिला आहे आणि मी पण त्यांना असं आनंदात बघू शकत नाही. तेव्हा प्रिया सांगते हा सगळा आनंद ती व्यक्त करते ना ते माझं आहे आणि माझी एकही गोष्ट मी तिला घेऊ देणार नाही.
तिला संपवल्याशिवाय मी सुद्धा शांत बसणार नाही. तर राकेशला पण हसू येतं. तुझ्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी प्लॅन असेल, सांग ना मला नक्की काय ठरलं तुझं. व प्रिया सांगत असते, या सुभेदारांना मी असं शांत आनंदात जगू देणार नाही, प्रत्येकाला उद्ध्वस्त करून सोडेल. माझं सगळं ठरलंय पुढे काय करायचं ते, तू फक्त मी सांगेल ते कर. तर दुसरीकडे सायलीला सगळे आईस्क्रीमचा एक एक घास भरवतात. कोणी म्हणतं तू आमची घरची लक्ष्मी आहे म्हणून, तू आमच्या घरची मुलगी आहे म्हणून, तू आमच्या घरची भाची आहे म्हणून, असं म्हणत सगळे एक एक घास भरवत असतात तिला. आणि सायलीला पण खूप छान वाटत असतं. सायली खुश आहे म्हणून अर्जुनला पण खूप छान वाटतं. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की महिपत शिकरे नागराज काकांना भेटायला गेलेले असतात. या सुभेदारांना आता आनंदात जगू द्यायचं नाही म्हणून असा त्यांचा प्लॅन ठरतो. तर दुसरीकडे प्रियाला भेटायला सचिन आलेला असतो. त्याच्याकडनं प्रियाला माहिती मिळते की अण्णा आता आधीसारखे झाले. तर ती पण खुश होते. आता आपण सगळे मिळून या सुभेदारांना सोडायचं नाही, आनंदात तर अजिबात जगू द्यायचं नाही. तर प्रिया आणि सचिन दोघं पण हात मिळवणी करतात. तर दुसरीकडे महिपत शिकरे आणि नागराज काका पण हात मिळवणी करतात. सुभेदारांच्या घरी सायलीला खुश करण्यासाठी प्रत्येकाचा काहीतरी प्रयत्न चालू असतो. हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकून दाबायला विसरू नका. धन्यवाद.